नमस्ते मित्रांनो, मी आज आलो आहे खोपेचा धनगरवाडा तालुका राधानगरी येथे आणि आज आपण एक अत्यंत सुंदर चांगलं प्लांट समोर बघत आहात. याचं नाव आहे जीत साया. याला जिताडा असं देखील म्हटलं जातं. तसं तर जिताडा नावाचा एक मासा देखील आहे. पण हे झाड बघितलं की मला वैद्यराज करंबेळकर गुरुजी यांची मात्र आठवण आल्याशिवाय राहत नाही. कणकवलीचे करंबेळकर गुरुजी यांना भेटण्याचा 20-21 वर्षापूर्वी योग आला होता. त्यावेळी प्रथम मला कळलं की झाड इतकं औषधी आहे. मी त्याला बोटॅनिकली ओळखत होतो, पण त्याला जीतसाया म्हणतात हे मला देखील माहीत नव्हतं. तर हॅमिल्टोनिया स्वाव्हिओलेन्स असं याचं बोटॅनिकल नाव आहे. अगदी आपल्या गावठी भाषेत याचं नाव आहे पादरी. कारण याचं पान चुरगळल्यानंतर थोडासा घाणेरडा वास येतो, त्यामुळे त्याला पादनेचा संबंध जोडलेला आहे, म्हणून त्याला पादरी म्हणतात. तर डायबिटीससाठी अत्यंत गुणकारी आणि उत्तम असं हे औषध आहे. तर मधुमेही लोकांचा मित्र म्हणायला या झाडाला हरकत नाही. तसं हे कमी आढळतं, पण खास करून डोंगर उताराच्या कडेला निश्चितपणे आपल्याला हे झाड बघायला मिळू शकतं. याच्या पानांचं चूर्ण तुम्हाला मार्केटमध्ये देखील उपलब्ध आहे, पण ते तितकंसं प्युअर असेलच याची कल्पना मला जरूर नाही आहे. तर हे झाड तुम्ही लावू शकता. एक छोटंसं झुडूप असतं, याचं रूट कटिंग देखील येतं किंवा याच्या बियांपासूनसुद्धा करू शकता. कोणत्याही प्रकारचा मधुमेह असेल अशामध्ये शुगर नियंत्रणात ठेवण्याकरिता अगदी लहान बाळांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी अत्यंत गुणकारी असे हे झाड आहे. तर जीत सायाचं झाड तुम्हाला दिसत असेल तर ते निश्चितपणे जपा, लावण्याचा प्रयत्न करा आणि मधुमेहापासून मुक्ती मिळवा. याची पानं आपल्याला मिळाली तर पानं जरूर ठेवा. फार तर फार 2 ते 4 ग्रॅम इतका याचा डोस घ्यावा लागतो. अगदी तज्ज्ञ वैद्यांनी देखील याची चांगली शिफारस केलेली आहे. तर अत्यंत सुंदर देखणं जीत साया डोळ्यात जरूर साठवून ठेवा.